नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। आज हे तालुके सकाळी सकाळी पटकन घेणार आहोत। जळगावचे सगळे तालुके आज आहेत, ज्यामध्ये दक्षिण भाग, पूर्व भाग आणि पारोळ्यापर्यंतचे मजल जंगले आहे। त्यानंतर साक्री, धुळे, अंजने जे काही गाव येत आहेत, नंतर नामपूर वगैरे जे काही परिसर आहे, मालेगाव, देवळा, सटाणा हे भाग दुपारपर्यंत कव्हर होतीलच कोणत्याही टायमिंगमध्ये, त्यामुळे निश्चिंत राहा, काळजी करण्यासारखं काही नाहीये। सिल्लोड, कन्नड हे देखील आज कोणत्याही टायमिंगला ऍक्टिव्ह होणार आहेत। वैजापूरचा भाग काल बऱ्यापैकी घेतलाय, बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा थोडाफारच राहिला असला तर राहिला असेल, नाही तर वैजापूरला मी सांगितलं 3 दिवसामध्ये आपली व्याप्ती ही पूर्ण होणार आहे। मला 16 तारखेला मेसेज करा कुठला भाग राहिला म्हणून, तर बऱ्यापैकी त्याने घेतलेला आहे। त्यामध्ये गंगापूरचाही समावेश होता, त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं जे काय आहे ते स्वप्न पूर्ण झालेले आहे। नाशिकला आज पुन्हा अलर्ट आहे, नाशिक आहे, संगमनेर आहे, अलर्ट राहणारच आहे, कारण की क्लाउड कवडिंग एवढी डिझर्व करते विदर्भाकडनं की या भागांना मजबूर करणार आहे पाण्याचा प्रश्न मिटवायला सुद्धा। आणि अजून सुद्धा पाऊस एवढा महिनाभर पूर्ण आहे, त्यामुळे बरेचसे भाग तो कव्हर करणार आहे। आता महादेव गुट्टेंचा भाग आहे रुईलागड, इथे काय शक्ती आहे मला माहित नाही। महादेव गुट्टे प्रामाणिकपणे सांगा, बरोबर एकदा 2:30 वाजता तुमच्याकडे आला होता, 5 वाजता पुन्हा आला होता, अशी रात्री पण आला होता, पण तुमच्या गावापाशी काय प्रॉब्लेम आहे मला समजत नाही। आज आपण जर तुम्ही ठरवलं कृत्रिम पावसाचा प्रयोग करायचा असेल तर आपण तो करू शकतो, असं काही नाही। जिथे पाऊस पडत नाही त्या कृत्रिम पावसामुळे तिथे अतिवृष्टी सुद्धा होऊ शकते। मला तुमच्या गावातल्या सह्या लागतील आणि साहित्य काही नाही, 1000-1500च लागतं फक्त, जास्त काही त्याला साहित्य लागत नाहीये। मला तुम्ही माझा नंबर आपल्या प्राईम मेंबरशिप ग्रुपमध्ये आहे, तुम्ही तिथून घेऊ शकता किंवा जॉईन होऊ शकता। वाटल्यास लिंक मी परत तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। आज बघतोय मी इंस्टाग्राम, फेसबुकवरती मला शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं सपोर्ट दिला आहे, पण 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, कारण की आपल्याला बरेच जणांनी टॉर्चर केलंय की तुमचे 100K होणारच नाहीये, ते आपल्याला करायचे आहेत। तर बघा, खानदेश आज बऱ्यापैकी घेणार आहे, नाशिक क्षेत्रपैकी बऱ्यापैकी घेणार आहे, त्यानंतर आज पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा एकदा आहे। तर आता अलर्ट कुणाला आहे? अलर्ट राहायचं आहे याच भागांना परत एकदा, कारण की नदीकाठची जी गाव असतील त्यांनी अलर्ट राहायचंय। ढगफुटीचे संकेत या भागामध्ये पुनश्च एकदा आहेत। त्यानंतर जे काही आपण दौंड म्हणतोय, पुणे म्हणतो, हा देखील भाग संध्याकाळपर्यंत पुन्हा आहे। या भागाची परिस्थिती नाजूक आहे। इकडे मराठवाडा, विदर्भ दिवसा कमी काही काही ठिकाणी राहील, पण आहे सुद्धा, नाही म्हणून नाहीये, व्याप्ती कमी आहे पाऊस पण व्याप्ती कमी आहे। परत संध्याकाळच्या वेळेला गरमी असलेल्या भागामध्ये तो येणारच आहे। अशी परिस्थिती निरंतर आहे। 26 पर्यंत म्हणा, 27 पर्यंत म्हणा, काही काही गावं तर लातूर सारखी गावं, माजूचुंबा पट्टा, त्यानंतर नांदूर घाट पट्टा, धाराशिव पट्टा, हा 28 पर्यंत ही राहू शकतो ही परिस्थिती या भागामध्ये। आणि या परिस्थितीला तुम्हाला सामोरं जायचंय, कारण की मी मराठवाडा आणि विदर्भ मी पहिले सांगितले हा ओला दुष्काळाच्या रडावरती आहे। हा शब्द ओला दुष्काळ बोलायला सहज आहे, पण त्याचे पडसाद मात्र शेतकऱ्यांना चांगलेच भोगावे लागते। कुणाच्या सोयाबीन गेल्या, कुणाच्या अमुक झाले तर मुग झाले, ठीक आहे। योगेश पाटील सर मध्यम जरी झाला असला समाधानकारक झालेला आहे, आजही पुन्हा आहे, पाऊस नाही म्हणून नाहीये, खूप दिवस पाऊस आहे। जो भाग जितका तरसलाय ना तो तितका बरसणारच आहे, हा शब्द आहे तुम्हाला। पण आता जे काही टार्गेट होतं माझं 3 दिवसामध्ये त्याने व्याप्ती पूर्ण केली, फक्त काही ठिकाणी समाधानकारक व्हायचं बाकी राहिलेला आहे, तो होणारच आहे। अनेक ठिकाणी वाहुणी पाऊस झालाय, अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पाणी आलंय, अनेक ठिकाणी घरामध्ये शेतामध्ये पाणी शिरलंय, हा परिस्थिती आपण बघितलाय। ठीक, नक्कीच बॉम्बे सर तुमच्याही भागाची परिस्थिती सुधारणार आहे। काल रात्री काही ठिकाणी मुसळधार तुमच्याही भागात झालेला आहे। आज करमाळा, कर्जत पूर्ण आहे। संभाजीनगरच्या कन्नड, सिल्लोडला आभाळ झाकाळून आलेले आणि अवघ्या काही तासामध्ये पुन्हा आणखी तिथली परिस्थिती सुधारणार आहे। आणि ही परिस्थिती मनमाड, मालेगाव, सटाणा, धुळे, अमळनेर, एरंडोल ह्या भागाची असणार आहे। बुरहानपूर अतिवृष्टीचा इशारा आहे बाउंड्री लगतच्या भागांना। शहापूर नावाचा भाग जे आहे तिथे आहे। परत मुक्ताईनगर देखील अलर्ट आहे, ठीक आहे। आणि आता इकडे अचलपूरकडे बघूया। अचलपूरकडे देखील स्थानिक वातावरणासारखा प्रभाव पडतोय। अचलपूरच्या अनेक भागांमध्ये नारखेड परिसर असेल, मोर्शी असेल, इथे देखील पावसाचा प्रभाव पडणार आहे। वर्धा जिल्ह्यातही स्थानिक वातावरणाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे, इथे देखील अलर्ट राहणार आहे स्थानिक वातावरणासारखा हा पाऊस असेल। तर बघूयात आपण आता मॉडेलनुसार काय व्यक्त होते अजूनही। आज राहुरी पुन्हा आहे, आशिष सर
जिथे उष्णता तिथे पाऊस ऍक्टिव्ह असणारच आहे, वाऱ्याचा जोर जिथे जास्त तिथे पाऊस कमी असणार आहे, ही परिस्थिती नॉर्मल आहे, त्यामध्ये काही मोठं सांगण्यासारखं नाहीये. तर मला एकदा थोडक्यात सांगू द्या कुठे काय असणार आहे. आज जळगाव जिल्हा जवळपास फक्त राहिला तर नंदुरबार साईडकडचा भाग राहील आणि आता तो व्यापला जाईल. समाधानकारक ते अतिवृष्टी हे दोन्ही प्रकार याच्यामध्ये आहे. येवला, देवळा, मालेगाव, निफाड परिसर सुद्धा काही तासामध्ये येतो. जे काही सोडलेले भाग आहे त्यांना आज गुड लक आहे. त्यानंतर कन्नड, सिल्लोड, वैजापूर हे देखील भाग पुन्हा रिपिटेशन मध्ये आहे. पैठण तालुका सुद्धा काही ठिकाणी रात्रीपर्यंत दाखल होते, काही ठिकाणी लवकरच, जसे की गंगापूर वगैरे भाग आहे तिथे आहे. आज नाशिक जिल्हा व्यापण्याचा परीक्षित आहे, म्हणजे व्यापेल तो असा इच्छा दिसते मॉडेलनुसार सुद्धा. अहिल्यानगर उत्तर भाग आज पुन्हा कन्फर्म आहेच. त्यानंतर परिस्थिती थोडीफार किचकट जी आहे ती पुण्याची आहे. आज पुणे परिसरात आज भरपूर अशा प्रमाणात पाणी होणार आहे. 4-5 वाजता किंवा दुपारनंतर नांदेड जिल्ह्याच्या यवतमाळचा भाग, कडील भाग म्हणजे यवतमाळ आहे, पुसद, डिग्रज पुन्हा आहे, हिंगोली आहे, वाशिम वगैरे भाग आहेत, बुलढाणा पण आहेच आज परत एकदा. पण ज्यांना सकाळी झाला जसं की नांदुरा वगैरे परिसर आहे त्यांना आता दिवसभर थोडासा त्रास कमी आहे. 3 टप्पे होणार आहेत त्यांच्या भागामध्ये, पण टप्पे असे किचकट आहेत. त्यानंतर जालना पण आहे संध्याकाळपर्यंत, काही ठिकाणी दुपारा एक झटका. जे काही धाराशिव पट्ट्या आहेत, माजसोंबा परिसर, धाराशिव उत्तरेकडील जे काही साईट आहे, कडाष्टी परिसर, सोलापूर जिल्हा, ह्या पट्ट्यांना अलर्ट आहे. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्यासाठी आपण जो काही मेसेज दिला आहे थंबनेलवरती तो आहेच. त्यानंतर सांगली संध्याकाळपर्यंत आहेच. जत वगैरे भाग आहेत, मोहोळ, पंढरपूर देखील आज आहेच. गेवराई पट्टा, शहागड पट्टा, अंबड पट्टा देखील आहे. परतूर, मंठा, सेलू, मानवत हे देखील परिसर आज पुन्हा आहेच. त्यामुळे असं सकाळी सकाळी उघडल्यासारखं वाटलंय, पाऊस गेलाय किंवा फवारीची रिक्षा घेत आहे, हे चुकीचं ठरणार आहे, काळजी घ्याच. आणि ज्या भागांना कतही पडत नाही, जाणून बुजून जवळ येते, गर्जन करते, 5 किलोमीटरवरती पडतोय, त्या भागांना त्याशिवाय इलाजच नाही. त्यामुळे तो भाग आपण वाटल्यास सांगायचं टाळू नाही शकत, कारण त्या शेतकऱ्यांना पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे तो कृत्रिम पावसाचा प्रयोग आपण केल्याशिवाय गत्यंतर नाहीये. विष्णू घोगरे सर, आपल्या घनसावंगी पट्ट्यामध्ये कालही धुवाधार झालाय, आजही तो आहेच, पण वेळ मात्र त्याची ठराविक नाहीये. दुपारी 2 वाजेपर्यंत एक टप्पा येऊन जाईल, 5 संध्याकाळचा टप्पा तर फिक्स आहे. धाराशिव खूप बेजार केलं, कमीत कमी पडावं, ते आता माझ्या हातामध्ये नाही दादा, कारण की जे आहे ते तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं. तुम्हाला एक आठवडा 6 ऑगस्टला सांगितलं होतं की ह्या 2 महिन्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण होणार आहे, तुम्हाला जेसीबी न्यायला शेतामध्ये चान्सेस आहे. ज्यांना कोणाला पाणी काढायचं असेल, पाणी काढून घ्यायचं असेल, नाही म्हणे आमच्याकडे थेंबच पडत नाही, पाणीच प्यायलाच पाणी नाही, ओला नाही, आम्हाला कोरडा दुष्काळ आहे. ह्यो आठवडा तुम्हाला काय भानगडे आहे अजूनही समजणार नाही. माझ्या रडारवरती अजून खानदेश भाग आहे. खानदेश जितका म्हणतोय ना, तुमच्याच भागात तुम्ही अंदाज सांगताय वगैरे सांगताय, तुमच्या भागामध्ये एवढी परिस्थिती निर्माण होणार आहे ना, जो मराठवाडा आज सहन करतोय तो तुमचा भाग देखील एक ना एक दिवस तरी सहन करणार आहे. तारीख बी दूरची नाहीये. 27 तारखेच्या आत तुमच्या खानदेशचा कानाकोपरा परेशान झाल्याशिवाय राहणार नाहीये. असं टफ लाईन्स बनणार आहेत की ही परिस्थिती, मी वैयक्तिक बोलत नाही, हे मॉडेल बोलतोय. मला काही दैविक शक्ती दिली नाही देवाने, हे मॉडेलने सांगितलेला अभ्यास आहे आणि अभ्यासामध्ये मी अजूनही कुठे कोणत्या भागात कमी पडलो नाहीये. त्यामुळे निश्चिंत राहा, असा पावसाळा पुढचे 5 वर्ष पुन्हा येणार नाहीये. 2026ही कमी आहे, 27ला कोरडा दुष्काळ राहणार आहे. हे तुम्हाला मी माझ्या दिवाळीच्या रिपोर्टमध्ये तर सांगणारच आहे. फक्त आज तुम्हाला जे काही लाईव्हला आले त्यांना ही बाकी तर कळायला पाहिजे. पैठणला उघडीप मागतायत, 2 दिवसापूर्वी तुम्ही पाणी मागत होते, उघडीप तुम्हाला सध्या तरी काळामध्ये नाहीये. तुम्ही निवांत राहा, आजही तुमच्या भागामध्ये संध्याकाळपर्यंत तो दाखल होणार आहे. उघडीप तुम्हाला पाहिजे असेल तर 27-28च्या पुढे उघडीप मिळून जाईल, पण ती उघडीप सुद्धा 5-6 दिवसाची मर्यादित वेळेसाठी आहे. त्यामध्ये काय कामं करता येईल ते तुमच्या नियोजनानुसार करून घ्या. संगमनेर आज आहे. शेवगाव कुठला आहे हे सांगण्याचा प्रयत्न करावा. शेवगाव महाराष्ट्रामध्ये 2 आहेत आणि ते दोन्ही तालुके आहेत. विजय घोरस, सोलापूरचा तर खूप बोबाटा चालला आणि तुम्ही पाऊस म्हणताय. वैजापूरला वाहुणी झालाय पण तलाव भरेल असं नाहीये. हे बघा, वाहुणी पावसाची मर्यादा तुमच्या भागामध्ये कमी का होते कळत नाही, पण तलावाचा प्रश्न तुम्ही सोडून द्या, तलाव नक्की भरत राहतील. करमाळा आहे मित्र आज परत. साक्री, निजामपूर सुद्धा आहे. निफाड, नाशिक काही तास लागतील, 2.5-3 तास. कालही झालं तुमच्या भागामध्ये. गजानन महाराज धन्यवाद. शेवगाव परिसर म्हणताय का? चालेल, तुमच्या भागामध्ये सुद्धा सिस्टम सक्रिय आहे. शेगावच्या आताच भागातनं काही ठिकाणी पाऊस गेलाय, म्हणजे पश्चिम साईडला गेलाय. शेवगावच्या मोहतळा परिसराकडे तो पाऊस गेलेला आहे. मोहतळा वगैरे आज त्यांनी चांगलं घेतलेलं आहे. अमरावती मार्गे परत एक वातावरण टफ लाईन बनते. वर्धा, यवतमाळ काही ठिकाणी स्थानिक वातावरणाची भीती आहे, अलर्ट राहा. आजचा सुद्धा पाऊस खतरनाकच आहे. राहुरी आहे का? राहुरी पुन्हा आज आहेच.
पिंपरी, छत्रपती संभाजीनगर सुद्धा उत्तर भाग जो असेल तर आहेच. साक्री निजामपूर सुद्धा, साक्री निजामपूरची परिस्थिती एकच मिनिटामध्ये कव्हर करतो तुमच्या भागातली. निजामपूर हे गाव असेल तर गाव मॉडेलनुसार दिसत नाहीये, पण साक्रीला आज पाऊस आहे. साक्रीच्या उत्तरेकडील भाग लवकर घेईल. धुळ्याकडची साईड थोडा गॅप दिसतोय, पण तोही कव्हर होईल. आणि पाऊस सटाणा ते नंदुरबार, धोंडाईचा परिसर अशा 2 पट्ट्यामध्ये जातोय. मधल्या पट्ट्यात थोडासा गॅप पडणार आहे. बघा, आज मराठवाडा पुन्हा आहे, रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी दाखल होईल. त्यानंतर परिस्थिती पश्चिम महाराष्ट्राची वाढणार आहे. जळगाव जिल्हा मात्र आज बऱ्याच ठिकाणी, दक्षिण भाग, पूर्व भाग अतिवृष्टीच्या रडावरती लवकरच येणार आहे. काही ठिकाणी तो सुरू देखील झालेला आहे. मालेगाव ते साक्री ह्या परिसरापर्यंत त्याची मजल राहील. छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील भागांमध्ये अजिंठा लेणी परिसर असेल, उत्तरेकडील कन्नड परिसर असेल, पश्चिमेकडील वैजापूर असेल, गंगापूर असेल, नाशिक क्षेत्रामध्ये आज कालच्यापेक्षा थोडा बरा प्रभाव पडणार आहे. ज्या भागांना घेतलंय त्याच्यापेक्षा काही भाग सोडलेले भाग तो घेईल. त्यानंतर परिस्थिती जी आहे ती मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, संध्याकाळपर्यंत पाऊस आहेच. वेळेचं बंधन नाहीये, कारण की हा पाऊस स्थानिक वातावरणाचा आहे. रोहिलालगड पट्ट्यामध्ये जे काही पाऊस काल पडलाय काही ठिकाणी बऱ्यापैकी, अशा भागांना परत रिपिटेशन मध्ये असल्यामुळे पाणीचा प्रश्न हळूहळू का होईना मिटत जाईल. आणि परिस्थिती आपल्या भागाचं फास्ट पाहिजे असेल तर कृत्रिम पावसाचा प्रयोगाशिवाय गत्यंतर नाहीये. त्यामुळे तुमच्या भागातला निर्णय तुम्ही घ्यावा. सह्या लागतीलच मला, कारण की नुकसान कोणा झालं त्याची जिम्मेदार तुम्हीच असाल, मी नाहीये. त्यानंतर परिस्थिती नांदेड जिल्हा, लातूर परिसर संध्याकाळपर्यंत पुन्हा आहे. सोलापूरमध्ये काही भाग जर राहिले असतील किंवा काही भागांना जास्त झालाय त्यांना अलर्ट मात्र आहेच. रात्रीपर्यंत हा अलर्ट सक्रिय होऊन जाईल, अलर्टमध्ये राहा. त्यानंतर चंद्रपूर, गोंदिया सुद्धा स्थानिक वातावरणाच्या रडावरती आहे. पुणे, पश्चिम महाराष्ट्र देखील पावसाच्या परिस्थितीमध्ये आहेच. माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद. आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.